इथं ही नंतर काय आलं टीच, मग टीची लास्ट लेटर शेवटचे अक्षर कोणते आले तुमचे सी आहे. म्हणून याच्यात जर डस तुम्ही टाकलं तर तुम्हाला ES लावावं लागेल. समजा इथं तुमचा गो राहिला असता आणि इथं डस राहिलं असतं, मग तुम्ही नीट पहा तृतीय पुरुषी एकवचनी करताय, हे डस मला याच्यात टाकायचं आहे. मग गोचं शेवटचं अक्षर कोणतं आलं ओ, म्हणून हे डस मी ज्याला टाकेल याला ES प्रत्यय मिळाला. आता याचं शेवटचं अक्षर एक्स आहे, इथं तुमचं एक्स आलं, हे डस त्याच्यात टाकलं तर त्याला ES लागेल. SH आहे, इथं शेवटचं अक्षर SH आहे, म्हणून याच्यात डस टाकताना मला काय लावावं लागेल ES. मग तुम्हाला लक्षात आलं असेल कर्ता प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल आणि त्याच्यानंतर जर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलं आणि त्यांच्यामध्ये आपण समजायचं की त्याच्यात डू घुसलेले डू नंतर प्रेझेंट टेन्स आणि पहिल्या रूपानं सिंपल टेन्स. परंतु कर्त्यानंतर जर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आलं त्याला जर ES प्रत्यय लागलेला असेल तर आपण समजून जायचं त्याच्यामध्ये डस गेलेलं आहे आणि त्या डस नंतर प्रेझेंट टेन्स आहे आणि त्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपावरून हे पहिलं रूप आहे तुमचं, याच्यानंतर सिंपल आहे हे आपण लक्षात घ्यायचं. मग सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह याचे वाक्य बनवायचे रूल्स कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य लिहिताना प्रथम आपण सब्जेक्ट म्हणजे कर्ता लिहितो, त्याच्यानंतर कर्ता जर प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहितो आणि आपण लक्षात घेतो की त्या प्रत्येकामध्ये डू गेलेला आहे. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याच्यानंतर आपण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहित असतो आणि त्याचे शेवटचं अक्षर त्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपातलं शेवटचं अक्षर जर एस असेल, डबल एक्स असेल, SH असेल, CH असेल, TH असेल, ZX असेल, Z असेल किंवा O असेल तर त्याला ES प्रत्यय लावत असतो आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य लिहितो. हे जे उरलेलं वाक्य असतं याच्यामध्ये जर कर्म असेल तर कर्म अगोदर लिहायचं, त्याच्यात जर ठिकाण असेल तर ठिकाण लिहायचं, त्याच्यामध्ये जर वेळ असेल तर वेळेसंबंधी शब्द लिहायचे. आता हे वाक्य पूर्ण करा, नीट पहा. आय राईट मी लिहितो, व्हॉट राईट काय लिहितो स्टोरी, हे कर्म आहे. कुठे लिहितो हेर येते, हे ठिकाण आहे. केव्हा लिहितो नाव आता, ही वेळ आहे. मग मूळ वाक्य तुमचं एवढंच आहे कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं, मग उरलेलं वाक्य जसं असेल तसं आपण लिहायचं असतं. पण लिहिताना जर ऑब्जेक्ट असेल ते अगोदर लिहायचं, नंतर ठिकाण लिहायचं, नंतर वेळ लिहायची. इंग्रजी वाक्यामध्ये वेळेसंबंधी शब्द एक तर कर्त्याच्या अगोदर लिहितात, एक तर शेवटी लिहितात, पण जनरली शेवटीच लिहितात. आणि ठिकाण आणि वेळेसंबंधी शब्द असतील तर वेळेसंबंधी शब्दाच्या अगोदर आपण ठिकाणासंबंधी शब्द लिहायला पाहिजे आणि तिथं जर कर्म असेल तर ठिकाणासंबंधी शब्दाच्या अगोदर आपण कर्म लिहायला पाहिजे, कारण कर्म हे नेहमी मुख्य क्रियापदानंतर लगेच येत असतं. मग याचे रूल्स माझे समजून झाले कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्हचं वाक्य बनवताना पहिल्यांदा आपण कर्ता लिहावा. कर्ता प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल तर त्याच्यानंतर मुख्य क्रिया पहिलं रूप लिहावं, लक्षात ठेवावं त्याच्यात डू गेले. कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल त्याच्यानंतरही मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं आणि त्याची शेवटची अक्षरे यांच्यापैकी असतील ES, WS, SS, CH, TH, X, Z, O असेल तर त्याला आपण ES प्रत्यय लावावा, अशी त्याची रचना असते. आता मी हा जो प्रेझेंट टेन्स आहे याचा जो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्या सिंपल प्रेझेंटचा जो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्ह, हा माझा समजून घ्या. आता मी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या दुसऱ्या प्रकाराला जाईल, तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स नॉट वापरून. हा लक्ष ठेवा, मला याची वाक्य बनवायची असेल तर मी पहिल्यांदा करता येईल आहे. इथं मुख्य काळ पुन्हा तुमचा प्रेझेंट टेन्स आला आणि सबऑर्डिनेट टेन्स सिंपल आला. पहिल्यांदा मी प्रिन्सिपल टेन्स मुख्य काळ दाखवणार आणि त्याला दाखवण्यासाठी डू वापरणार, बरोबर. नंतर सिंपल टेन्स दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मी लिहिलं सी. आता तुम्हाला लक्षात येईल
मला दुसरा काळ सिंपल प्रेझेंट टेन्सचा दुसरा काळ प्रकार कोणता आला? नॉट ऑफ. मग याच्यात मला नॉट वापरायचं असेल तर नॉट हे नेहमी सहाय्यकारी क्रियापदानंतर वापरलं जातं. डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यानंतर मी नॉट ठेवेन. मग आता तुम्हाला लक्षात येईल इथं नॉट आल्यामुळे डू मुख्य क्रियापदात नाही गेले. या डू वरनं प्रेझेंट टेन्स झाला आणि सी वरनं सिंपल टेन्स झाला. असा हा सिंपल प्रेझेंट टेन्स नॉट वापरतो. मी दुसरं वाक्य इथं लिहिलं वै, वैनुसार लिहिलं डू आणि त्याच्यानंतर लिहिलं नॉट आणि इथं लिहिलं मिसिंग. बरोबर. तर तुम्हाला लक्षात येईल इथं नॉट आल्यामुळे डू त्याच्यात नाही गेलं. पुढचं वाक्य लिहिलं मी यू, इथं लिहिलं मी डू, इथं लिहिलं मी नॉट आणि इथं लिहिलं मी डिस्कस. इकडे करता लिहिलं मी यू, इथं लिहिलं मी डू, इथं लिहिलं मी नॉट आणि इथं लिहिलं मी डान्स. इथं लिहिलं मी दे, याच्यानंतर लिहिलं मी डू, याच्यानंतर लिहिलं नॉट आणि इथे लिहिलं मी ट्रॅव्हल. बरोबर. त्याच्यानंतर इथे घेतलं मी ही नुसार डू नाही येणार, आता डज येईल. आणि इथे लिहिलं मी नॉट आणि इथे लिहिलं मी गॉसिप म्हणजे गप्पा मारा. इथे लिहिलं मी सी, इथे लिहिलं मी डज आणि इथे लिहिलं मी नॉट आणि इथे लिहिलं पेट. बरोबर. आता मी इथे लिहिलं एक, बरोबर, आणि इथं लिहिलं मी डज, इथं लिहिलं मी नॉट आणि इथं लिहिलं मी वॉच. या प्रत्येक ठिकाणी डू आणि डज मला सेपरेट लिहावं लागलं, कारण त्यांच्यानंतर मी नॉट टाकलं आणि नॉटमध्ये डू आणि डज मुख्य क्रियापदात नाही गेलं. आता याचा अर्थ लावायचा असेल तर मी कसा लावायला पाहिजे? ज्यावेळेला डू आणि डज नंतर नॉट येतो त्यावेळेला डू आणि डजचा अर्थ घ्यायचा नसतो. मग अर्थ मी कसा घेईल? मी पाहत नाही, इथं आम्ही गात नाही किंवा आपण गात नाही, इथं तू चर्चा करत नाही, इथं तुम्ही नाचत नाही, इथं तो गप्पा मारत नाही, इथं ती रंगवत नाही, इथं ते पाहत नाही आणि इथं ते किंवा त्या प्रवास करत नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा. मग एवढंच वाक्य असतं का? नाही. तुमची जी ताकद आहे तितकं तुम्ही ते वाक्य मोठं करू शकता. आता पहा, हे पहिलं वाक्य मला मोठं करायचं आहे. वी डू नॉट सिंग, आम्ही गात नाही आणि इथं लिहिलं मी स्वीटली, हे क्रियाविशेषण टाकलं. बरोबर. इथं मी लिहिलं ठिकाण इन द हॉल, इथं लिहिलं मी टुडे, ही वेळेसंबंधी शब्द. बरं, हे वाक्य मोठं होऊन गेलं. वी डू नॉट सिंग स्वीटली इन हॉल, इन द हॉल. बरोबर. टुडे. मग इंग्रजी वाक्याचा ज्यावेळेला आपण अर्थ लावत असतो त्यावेळेला पहिल्यानं आपण कर्त्याचा अर्थ घ्यायचा असतो, शेवटून अर्थ आपण गोळा करत घ्यायचा असतो. जसं म्युन्सिपाल्टीचं ट्रॅक्टर असतं ते गावात सगळीकडे घाण गोळा करतो आणि एका ठिकाणी उकिरड्यावरती टाकतो. तसं इंग्रजी वाक्याचा अर्थ लावणं म्हणजे उकिरडं गोळा करण्यासारखं आहे. आता याचा अर्थ लावताना मी कसं म्हणणार? आम्ही आज हॉलमध्ये मधुर आवाजात गात नाही. आता हे वाक्य मोठं करायचं असेल, दे डू नॉट ट्रॅव्हल टू अमेरिका, अमेरिका नाव डेज म्हणजे सध्या, बिकॉज ऑफ कोरोना. हे वाक्य मी मोठं करू. इथं मी अर्थ कसा लावेल? आता ते कोरोनामुळे सध्या अमेरिकेचा प्रवास करत नाही. या पद्धतीने आपण सिंपल प्रेझेंट नॉट वापरण्याची वाक्य बनवायची असते. आता हा होता तुमचा सिंपल प्रेझेंट नॉट वापर. मग याचे वाक्याचे बनवण्याचे रूल्स, नियम कोणते? जर सिंपल प्रेझेंट नॉट आपल्याला वाक्य बनवायचं असेल तर पहिल्याने आपण कर्ता लिहायचं. कर्ता तर आपला प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी अनेक पत्नी असेल
तर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण डू सायकल क्रियापद वापरायचं. करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण डज वापरायचं. डू आणि डज नंतर नॉट वापरायचं असतं आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप जे असेल मूळ रूप ते जसंच्या तसं लिहायचं आणि नंतर उरलेलं वाक्य आपण लिहायचं असतं. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार होता. जो प्रेझेंट टेन्स असतो त्याचा पहिला प्रकार आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचे प्रकार आपण पाहतो. सिंपल प्रेझेंटला दुसरं नाव सुद्धा आहे, त्याला हॅबिच्युअल प्रेझेंट असं सुद्धा म्हणतात. मग आता मी सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो तिसरा प्रकार आहे नेव्हर वापरून त्याला मी जाईल. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स नेव्हर वापरून. मग याची वाक्य जसे सिंपल प्रेझेंट टेन्स होकारात्मकची वाक्य आपण बनवली तशी याची वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स नेव्हर वापरूनची आपण बनवायला पाहिजे. फरक कोणता असतो तो मी नंतर सांगतो. याचं पहिलं वाक्य मी घेतो आय, त्याच्यानंतर मी लिहिला नेव्हर, नंतर लिहितो मी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप ते. नीट पहा, इथं मुख्य काळ कोणता प्रेझेंट टेन्स, उपकाळ कोणता सिंपल. मग मला प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी मी डू वापरायला पाहिजे होतं आय नुसार, ते डू याच्यात गेलेलं आहे बरोबर. आणि नेव्हर हा इकडे आलेला आहे. नेव्हर मध्ये डू इकडे गेलो. आता दुसरं वाक्य मी लिहायला लागलो होई आणि इथं लिहिलं मी नेव्हर आणि इथं लिहिलं मी फ्लोट. फ्लोट म्हणजे तरंग राईट. नेव्हर मध्ये याच्यात वहीनुसार डू गेलेलं आहे. त्या डू वरनं तो प्रेझेंट टेन्स आहे पहिल्या रूपाला सिंपल. नंतर मी घेतला करता यू आणि त्याच्यानंतर मी लिहिलं नेव्हर आणि इथं लिहिलं मी सी. नेव्हर मध्ये यू नुसार डू याच्यात गेलं. इथं करता मी लिहिलं न्यू, इथं लिहिलं नेव्हर आणि इथं लिहिलं मी लाय. लाय म्हणजे खोटं बोलणं. यू हा द्वितीय पुरुषी आहे, याच्यानुसार डू याच्यात गेले. इथं लिहिलं मी ही आणि इथं लिहिलं मी नेव्हर. आता नीट पहा, ही नुसार काय जाईल तिकडे डन. मग इथं लिहिलं मी फ्लाय. नीट लक्ष ठेवा. आता फ्लायचा शेवटचा अक्षर का आलं वाय आणि वायच्या अगोदर काय आलेलं यल. यल हे कॉन्सोनंट व्यंजन आहे म्हणून याच्यानुसार डज याच्यात टाकायचं असेल तर वायचा तुम्हाला काय करावं लागेल आय आणि मग ई. इथं लिहिलं मी सी, इथं लिहिलं मी नेव्हर राईट आणि इथं लिहिलं मी प्ले. इथं पण लास्ट लेटर पण आलं वाय पण वायच्या अगोदर वावेल स्वर आहे ना. मग ज्या वेळेला शेवटचं अक्षर वाय असेल आणि त्याच्या अगोदर कॉन्सोनंट व्यंजन असेल तर वाय काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी आय ई असले. परंतु वायच्या अगोदर जर वावेल स्वर आला त्यावेळेला वाय काढू नये आणि तरी सुद्धा त्याला आपल्याला यस लावावा लागेल. मग तुम्हाला लक्षात येईल इथे लिहिलं मी इथे लिहिलं मी नेव्हर बरोबर आणि या ठिकाणी मी लिहिलं रिव्ह. मग इथे लिहिलं गो. तुमचं लक्षात येईल ईट नुसार याच्यात डज आहे. याचं शेवटचं अक्षर काय आलं ओ. यांच्यापैकी शेवटचं अक्षर कोणतेही आलं तर मला इकडे काय लावावं लागेल ई एस म्हणजे हे गोत झालं. आता मी घेतला करता दे आणि दे नुसार इथं लिहिलं मी नेव्हर आणि इथं लिहिलं मी ड्रीम. मग दे नुसार याच्यात डू गेलो, याच्यात बदल होणार. मग तुम्हाला लक्षात येईल हा होता तुमचा सिंपल प्रेझेंट नेव्हर. मग मी कसा गेलो याचे वाक्य बनवायचे रूल्स कोणते. सिंपल प्रेझेंट नेव्हर वापरून वाक्य बनवायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय लिहायचं करता. करता लिहिल्यानंतर आपण डायरेक्ट काय लिहायचं नेव्हर. करता जर प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा मूळ स्पेलिंग आपण जसं तसे लिहावं. परंतु करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल
तरी त्याच्यानंतर नेवर लिहायचं. पण मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहिताना लक्ष ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये डज जाईल तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यामुळे. त्या मुख्य क्रियापदात शेवटचा अक्षर जर वाय असेल आणि वायच्या अगोदर जर व्यंजन आला त्यावेळेला वाय काढायचा आणि त्याच्याऐवजी आय ई एस लिहायचं. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याच्यानंतर नेवर नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप तुम्ही लिहिलं आणि तिथं वाय आला आणि वायच्या अगोदर जर व्हावे स्वर आला तर वाय काढू नये, परंतु त्या मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं आणि त्याचं शेवटचा अक्षर जर एस असेल, डबल एस असेल, एस एच असेल, सी एच असेल, टी एच असेल, एक्स असेल, झेड असेल किंवा ओ असेल तर तुम्हाला ई एस लावावं लागत असतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग खरं वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स नेवर वापरून ते एवढंच असतं. मग याला मोठं करायचं असेल तर तुमच्या ताकदनुसार करू शकता. वी नेवर फ्लोट ऑन वॉटर. आता हे वाक्य यू नेवर लाय इन लाईफ, हे वाक्य मोठे करत चालू. दे नेवर ड्रिंक वाईन इन नाशिक इन द मॉर्निंग. याचे वाक्य मी मोठं करत चाललो. तुमच्या ताकदीनुसार ते मोठं करायचं. याचा अर्थ लावायचा असेल तर नीट लक्षात ठेवा, इथं शब्द कोणता आहे? नेवर. तुम्ही जर खरं पाहिलं नेवर हा शब्द नाही जे मा असं कस काय ते असं आहे नो आणि एव्हर. एव्हर म्हणजे कायम, कधीही, आणि नो म्हणजे नाही. जे इंग्रज लोक आहेत त्यांची ही भाषा आहे इंग्रजी, आणि त्यांचा जो जबडा असतो तोंडाचा तो रुंद असतो. त्यांना फटक्यात नो आणि एव्हर बोलता येत नाही, ते डायरेक्ट नेवर बोलून जातात, म्हणजे ओचा उच्चार करत नाही. असं हे तुमचं नेवर बनलेलं आहे. म्हणून ज्याला तुम्ही अर्थ लावाल ही खोज तुमच्या लक्षात असेल तरच तुम्ही करेक्ट अर्थ लावू शकता. म्हणजे कसं, इथं वय म्हणजे आम्ही, एव्हर म्हणजे कधीही, मी इथं काय बोलला? नो. वय आम्ही, नेवर कधीच नाही. ऑन वॉटर पाण्यावर, तरंगात. वय आम्ही, एव्हर म्हणजे कधीही, ऑन वॉटर पाण्यावर, फ्लोट म्हणजे तरंगत नाही. मग पहिल्याने एव्हरचा अर्थ घेऊन जायचा आणि नंतर नोचा अर्थ घेण्यासाठी आपण वापस यायचं असतं. आता हे वाक्य पहा, तुम्ही जीवनामध्ये कधीही खोटं बोलत नाही. आता हे वाक्य आहे तुमचं, ते किंवा त्या कधीही सकाळी नाशिकमध्ये दारू पीत नाही. पुन्हा पहा, ते किंवा त्या कधीही सकाळी नाशिकमध्ये दारू पीत नाही. नेव्हरमध्ये पहिल्याने एव्हरचा अर्थ आपण घेऊन जायचा असतो आणि नोचा अर्थ घेण्यासाठी शेवटी वापस यायचा असतो. त्यावेळेला त्याचा अर्थ आपण बरोबर लावू शकतो. म्हणून मी खूपही सांगितले की इंग्रजी वाक्याचा केव्हाही आपल्याला अर्थ लावायचा असेल तर कर्त्यापासून घ्यायचा, नंतर शेवटून अर्थ गोळा करत यायचा असतो. हा जो टेस्ट होता हा तुमचा होता सिंपल प्रेझेंट टेन्स नेव्हर वापर. मग याचं वाक्य तुम्ही कसं बनवलं, त्याचे रूल्स कोणते? सिंपल प्रेझेंट टेन्सचं नेव्हर वापरून वाक्य बनवताना पहिल्यांदा आपण करता लिहा, कर्त्यानंतर लगेच नेव्हर लिहून घ्यायचं असतं. मग करता कोणता काळ असेल, पण करता जर तृतीय पुरुषी प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिल्या रूपाचं मूळ स्पेलिंग आपण जसंच्या तसे लिहावं. पण करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याच्यानंतर नेव्हर नंतर येणारं जे मुख्य क्रियापद असेल त्याचं शेवटचं अक्षर वाय असेल ना, वायच्या अगोदर व्यंजन असेल तर वाय काढावा आणि तिथं आय ई एस लिहावं. समजा करता तृतीय पुरुषी एकवचनी आणि नेव्हर नंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाचा लास्ट लेटर शेवटचा अक्षर वाय आणि त्याच्या अगोदर स्वर आला तर वाय आपण काढू नये, पण त्या क्रियापदाला यस प्रत्यय लावावा. करता तृतीय पुरुषी एकवचनी आणि नेव्हर नंतर येणारा जे मुख्य क्रियापद आहे पहिलं रूप त्याचे शेवटचे अक्षर जर एस, डबल एस, एस एस, सी एच, टी एच, एक्स, झेड, ओ पैकी असतील
तर त्याला ES लावा. आणि इतर जी क्रियापदे असतात ते तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यानंतर आली की त्यांना आपण एस प्रत्यय आपल्याला लावायचा. तर मग ते मुख्य क्रियापद तुम्ही लिहिलं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही उरलेलं वाक्य लिहायचं असतं. हे सिंपल प्रेझेंट एंड नेव्हर वापरून ते वाक्य बनवण्याचे रूल्स होते. आता मी जातो सिंपल प्रेझेंटच्या चौथ्या प्रकारावर. सिंपल प्रेझेंटचा चौथा प्रकार कोणता आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी वर्ब. हा टू बी वर्ब. या चौथ्या प्रकाराला मी जातो. आता नीट लक्षात घ्या. मागे म्हटलं होतं मी सिंपल प्रेझेंटचे जे पहिले 3 प्रकार असतात ते केव्हा वापरतात. पहिले 3 प्रकार आपले संपले. पहिला सिंपल प्रेझेंट अफर्मेटिव्ह होकारात्मक संपला, नंतर नॉट वापरून संपला, नंतर नेव्हर वापरून संपला. तर हे तिन्ही प्रकार आपण केव्हा वापरत होतो? नित्याच्या क्रियाचं वर्णन करण्यासाठी, आताच्या घटना किंवा क्रिया थोडक्यात सांगण्यासाठी, आताच्या आपल्या सवयी, छंद आणि शोकचं वर्णन करण्यासाठी आणि अमर सत्याचं वर्णन करण्यासाठी सिंपल प्रेझेंटेचे पहिले 3 प्रकार वापरतात. पण हा जो चौथा प्रकार असतो याचा त्याच्याशी काही संबंध नाही. मग चौथा प्रकार आपण केव्हा वापरतो? कर्त्याचे गुण, कर्त्याचं ठिकाण, कर्त्याची वेळ, कर्त्याचं पूरक नाव आपल्याला दाखवायचं असेल त्याच वेळेला आपण सिंपल प्रेझेंट एंड टू बी वापरून पाहत असतो. मग सिंपल प्रेझेंट एंड टू बी वापरण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्याने टू बी वरती लक्ष ठेवावं लागेल. हे जे टू बी याचं प्रथम पुरुषी वर्तमान काळी रूप आहे एम. याचा प्रथम पुरुषी वर्तमान काळी अनेक वचनी रूप आहे आर. याचा प्रथम पुरुषी आपला तृतीय पुरुषी एकवचनी रूप आहे इज. तर टू बीची प्रेझेंटची रूपे कोणती आली? एम, इज, आर. मग याच्यातल्या कृती मी नंतर सांगतो. पहिल्यांदा करता आला तुमचा आय, हा प्रथम पुरुषी करता. याच्यानंतर जर टू बी लिहायला गेले तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आय हा प्रथम पुरुषी एकवचनी आहे, म्हणून तुम्हाला बीच्या ऐवजी काय लिहावं लागेल? एम. इथं मी करता लिहिला होईल. टू बीचं वर्तमान काळी अनेक वचनी रूप आर आहे, म्हणजे टू बीचं तुम्हाला इथं आर लिहावं लागेल. करता मी घेतला यू. आता याच्यामध्ये खोच आहे, यू एकवचन आहे, तरी टू बी नंतर तुम्हाला आपल्या यू नंतर तुम्हाला आर लिहावा लागेल. हा तो इकडचा यू आहे तुमचा, हा अनेक वचनी प्लुरल आहेच, मग टू बीच्या ऐवजी याच्यात तुम्हाला आर लिहावा लागेल. इथं मी करता घेतला ही, टू बीचं इथं इज होईल. इथं घेतला मी सी, टू बीचं इथं इज होईल. इथं मी करता घेतला इट, टू बीचं इथं इज होईल. का? कारण हे तृतीय पुरुषी एकवचनी थर्ड पर्सन सिंग्युलर. मी जर करता इकडे दे घेतला, हा थर्ड पर्सन जरूर आहे, परंतु हा प्लुरल अनेक वचनी आहे ना, मग याच्यानुसार तुम्हाला आर लिहावा लागेल. खरं मूळ वाक्य तुमचं एवढंच आहे, सिंपल प्रेझेंट एंड टू बी वापरायचं. मग आता गुण दाखवायचा, मग मी असं म्हटलं आय एम क्लिअर. इथं गुण दाखवण्यासाठी मी वापरतो, बरोबर. इथं अजून गुण दाखवायचा असेल तर वी आर फुलिश. इथंही गुण दाखवणार. आता ठिकाण दाखवायचं असेल तर यू आर हिअर, यू आर इन अमेरिका. इथं मी ठिकाण दाखवलं, इथं मी गुण दाखवलं. आता मला पूरक नाम दाखवायचं असेल, ही इज अन इंजिनियर. आता पूरक नामाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट. आता नीट पहा, नामाच्या ऐवजी जो शब्द येत असतो त्याला सर्वनाम तर म्हणतात आणि ते कॉम्प्लिमेंट पूरक नाम असतं. तो आहे काय आहे? इंजिनियर. मी इथे लिहिलं सी इज अ नर्स. इथं वेळ दाखवायचा असेल तर इट इज लेट, हा वेळ दाखवा. इथं पूरक नाम दाखवायचं असेल दे आर ड्रायव्हर्स.
अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी वापरून वापरतात. कशासाठी? आताचे गुण दाखवण्यासाठी, आताचं ठिकाण दाखवण्यासाठी, आताचा वेळ दाखवण्यासाठी आणि आताचं कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक दाखवण्यासाठी, पूरक नाम दाखवण्यासाठी. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं ही होकारात्मक केली. नकारात्मक तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही एम नंतर नॉट टाकू शकता. हे झालं का? मग कसा अर्थ लावाल तुम्ही? मी हुशार नाही आहे. मग तुम्हाला नेव्हर वापरायचं असेल तर तुम्ही नेव्हर वापरू शकता. इथं लिहिलं मी नेव्हर. लक्षात आलं? तर असं वापरू शकता. मग प्रत्येक वाक्याचा अर्थ मी तुम्हाला लावून दाखवतो पण नंतर रूल्स सांगतो. मी हुशार नाही आहे. एक लक्षात ठेवा, एमचा अर्थ आहे. आर एकवचनी कर्त्यानंतर आलं म्हणून अर्थ आहे. इथं ईचा अर्थ आहे. हे जे शब्द आहेत हे प्रेझेंट टेन्स दर्शवतात. प्रेझेंट टेन्स दर्शवण्यासाठी आपण एम इचा वापर करतो. तुम्ही म्हणतात प्रेझेंट टेन्स कसं काय दाखवणार? अरे प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? आताची वेळ. मग एमचा अर्थ आहे, ईचा अर्थ आहे, आरचा अर्थ आहे. मग आताचीच वेळ आहे ना, होता होती थोडं म्हटलं मी. त्याच्यानं प्रेझेंट टेन्स दाखवला गेला आणि त्या पहिल्या रूपावरच सिंपल टेन्स दाखवला जात असतो. कारण टू बीची पहिली रूपे झालं. मग इथं अर्थ लावायचा असेल, आपण मूर्ख आहोत. इथं लावायचं असेल तर तू येथे कधीही नसतो. हा नो आणि आर याचा अर्थ नसतो. इथं तुम्ही अमेरिकेत आहात. इथं ते गाडी चालक आहे. इथं उशीर झाला आहे. इथं ती परिचारिका आहे. इथं तो तंत्रज्ञ आहे. अशा प्रकारे याचा अर्थ आपण लावायचा असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं टू बी वापरून वाक्य बनवताना पहिल्यांदा आपण काय लिहित असतो? करता. आणि करता जर प्रथम पुरुषी एकवचनी असेल तर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी एम. जर तो अनेक वचनी असेल तर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आर. यू जरी एकवचनी असला द्वितीय पुरुषी तरी त्याच्यानंतर आर. हा नियमाला अपवाद आहे. याला एक्सेप्शन असं म्हणतात. वास्तविक करता अनेक वचने असेल तर त्याच्यानंतर आर वापरतात. इथं यू हे एकवचन असून सुद्धा आपण आर वापरलेलं आहे. करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण इज वापरायचं असतं. वाक्य जर निगेटिव्ह असेल तर एम इज आर नंतर तुम्ही नॉट टाका, नेव्हर टाका, चालतं. आणि नंतर मग आपण उरलेलं वाक्य द्यायचं असतं. असं सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी वापरून आपण वापरतो. मग केव्हा वापरतो असं तुम्हाला सांगितलं. जर कर्त्याचा अर्थाचा गुण दाखवायचा असेल, ठिकाण दाखवायचं असेल, वेळ दाखवायचा असेल, पूरक नाम दाखवायचं असेल, त्याच वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स टू बी वापरून वापरतो. मग प्रॉब्लेम कोणता येतो? आता मी पहिलं वाक्य लिहिलं, आय टेल अ स्टोरी. नीट पहा बरं, आय टेल अ स्टोरी. आणि तुम्हाला सांगितलं चेंज दिस सेंटेन्स इनटू क्वेश्चन. याचा प्रश्न बनवा. मग हे सिंपल प्रेझेंट टेन्स अफर्मेटिव्हचं वाक्य आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? कारण कर्त्यानंतर मुख्य क्रिया पहिलं रूप आलं ना, त्याच्यामध्ये डू आहे. डू वरनं तो प्रेझेंट टेन्स आहे, पहिल्या रूपानं सिंपल आहे. मग याचा प्रश्न बनवायचा असेल तर मी इथं काय लिहिणार? क्वेश्चन मार्क. आणि ज्यावेळेला आपण क्वेश्चन बनवतो सिंपल प्रेझेंटचा, त्याच्यातले ते डू सहायकारी क्रियापद असतं ते आपण अगोदर काढायचं असतं. आता इथं मी लिहिलं सी राईट्स अ स्टोरी. याचा मला प्रश्न बनवायचा असेल तर तुम्हाला लक्षात येईल याच्यात डज गेलेलं आहे. मग डज काढायचा असेल तर येस तुम्हाला काढावं लागेल. आणि हा डज इकडे लिहिला. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण प्रश्न बनवत आहोत. इथं लिहिलं मी द पॅरट फ्लाइज इन द स्काय. नीट पहा बरं. तर इथं फ्लाय शब्दाला काय लागलाय? आय एस. याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर आय एस मध्ये याच्यात डज आहे आपलं लक्षात येतं. म्हणून आय एस आपण काढून टाकायचं आणि इथं मूळ शब्द मूळ अक्षर वाय ठेवायचं आणि डज आपण इकडे लिहायचं. हा झाला तुमचा क्वेश्चन. बरोबर. इथं लिहिलं मी सरिता प्लेज
11 असं वाक्य लिहिलं. याचा मला क्वेश्चन बनवायचा असेल तर प्ले हे मूळ रूप आहे, त्याला यस लागला त्याच्यामध्ये डज आहे आणि तो यस मी काढून इकडे डज लिहायला पाहिजे. आता हा क्वेश्चन झाला बरोबर. त्याच्यानंतर मी इथं वाक्य लिहिलं सी नेव्हर ईट फ्रेश. याचा क्वेश्चन बनवायचा असेल हे सिंपल प्रेझेंट आहे, नेव्हर वापरून येतो. मग याच्यामध्ये हा करता आला आणि इथं असा आला सी नेव्हर इट्स अ फ्रेश. याचा क्वेश्चन करायचा असेल तर हा यस काढायचा आणि डज इकडे द्यायचा. हा इथं क्वेश्चन मार्क मारा. आता इथे मी वाक्य लिहिलं आय एम हिअर. हा सिंपल प्रेझेंट टू बी वापरून येतो. याचा क्वेश्चन करायचा असेल तर सहाय्यकारी क्रियापद तुमचं ॲम आलं ते इकडे लिहायचं आणि इथं तुमचा क्वेश्चन मार्क आला. इथे लिहिलं मी सी इज जीनियस. याचा क्वेश्चन करायचा असेल प्रश्नचिन्ह आहे आणि तुमचं सहाय्यकारी क्रियापद इज इकडे काढावं लागेल. इथं लिहिलं मी दे आर व्हेरी हॅपी. इथं प्रश्न करायचा असेल तर क्वेश्चन मार्क आणि इथं क्रियापद कोणता आला आर. हा होता तुमचा सिंपल प्रेझेंट टू बी. तुमच्या समोर मी वाक्य लिहिलं सी डझंट रीड बुक्स. हा सिंपल प्रेझेंट नॉट वापरून आला. याचा क्वेश्चन करायचा असेल तर तुम्हाला लक्षात येईल इथं मला क्वेश्चन मार्क ठेवायचं. तर याचा दोन पद्धतीने तुम्ही क्वेश्चन करू शकता. याच्यामध्ये डज आहे, डज जर काढलं तर इथं तुमचा नॉट होईल आणि डज मी इकडे ठेवलं झाला क्वेश्चन. आणि इथं तुम्ही पाहिलं असेल डज आणि नॉट जोडलेला होता बरोबर. तर तुम्ही डझंट जरी इथं ठेवलं आणि इकडचं डझन काढलं तरी चालतं. इथं लिहिलं मी वी डू नॉट स्लीप अर्ली. आणि याचा क्वेश्चन तुम्हाला करायचा असेल तर इथं प्रश्नचिन्ह, इथं डू सेपरेट आहे मग डू तुम्ही इकडे लिहू शकता. अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट अफर्मेटिव्ह असो, नॉट वापरून असो, नेव्हर वापरून असो त्याचे क्वेश्चन आपण बनवत असतो. मग याचा मराठीमध्ये अर्थ लावण्याची पद्धत वेगळी आहे ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. मग इथं हा करता आहे याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापद नाही, हा प्रश्न आहे याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदात झाली. इथे सगळी जी वाक्य ही सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतात. मग कोणताही